ओम. डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूपण विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 17 दक्षसिद्धी प्राप्तिवर्णनम या अध्यायाचं आता मी वाचन करणार आहे. श्रीसुत शौनकांना मुद्गल दक्ष संवाद ऐकवित आहेत. हे प्रजानाथा, हे गणेशांचे शुभप्रत असे परमरहस्य मी तुला थोडक्यात सर्व सांगितले आहे. हे दक्षा, आता हा यज्ञविध्वंस विषयक शोक करू नकोस. श्री गणराजांचे आराधन कर, त्याने सर्व इच्छित प्राप्त होईल. असे म्हणून श्री मुद्गलांनी दक्षास विधीपूर्वक श्री गणेश एकाक्षरी मंत्र प्रदान केला. मग दक्षिणे पूजन केल्यानंतर श्री मुद्गलाचार्य मुनिवर्य जाण्यास इच्छुक झाले. त्याचवेळी त्या स्थानी शुभप्रत श्री गणनाथ प्रभू अवतीर्ण झाले. मूषकावर विराजित, सिद्धिबुद्धी समन्वित, पाश अंकुश दंत अभयधारक अशा 4 हातांनी युक्त, गजमुख, रक्तवस्त्रांनी आच्छादित, भूषणयुक्त, नाभीवर शेष असणारे, प्रमोदादिक गणांनी सेवा केलेले, त्रिनेत्रधारी, एकदंत, विशाल उदर, परात्पर अशा गणराज प्रभूंना आलेले पाहून दक्ष आणि श्री मुद्गल आनंद गदगद झाले. सगळ्यांसह उठून त्यांनी द्विरदानन म्हणजे 2 विशाल दंत असणाऱ्या गणराजांना वंदन केले. दक्ष तथा श्री मुद्गलांनी पृथ्वीवर दंडवत घातला. त्यावेळी अत्यंतिक आनंदित झालेले दक्ष भक्तीने रोमांचित होऊन त्या श्री गणराजांना म्हणू लागले, हे श्री गजानना, मी सर्व भावाने धन्य होय. वेदांतासही अगोचर असणारे ब्रह्मरूप आपण मला प्रत्यक्ष दर्शन दिले. श्री मुद्गलाचार्य धन्य होत. श्री मुद्गल पुराण धन्य होय, ज्याद्वारे परात्पर विघ्नेशांची मला प्राप्ती झाली. श्री मुद्गलांनी सांगितले की श्री गजानन भक्तीच्या अधीन आहेत. ते आज मी प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यरूपात जाणले आहे. श्री मुद्गलांच्या भक्तीने मोहित होऊनच आपण आला आहात. हे गणेशा, माझ्यासाठी तर आपल्या दर्शनास कारणीभूत ठरल्या कारणाने श्री मुद्गल आपणापेक्षाही श्रेष्ठ आहेत. असे म्हणत असलेल्या श्री दक्षांचा भक्तिरस उत्पन्न झाला आणि त्या रसोन्मेषाने विव्वळ होऊन ते नाचू लागले. त्या आत्मानंदातच भ्रांत मग्न झालेले ते आपल्या कृत्याला वा गणनाथांनाही न जाणते झाले. अर्थात समोर श्री गणनाथ आहेत याचे किंवा आपण काय करीत आहोत याचेही भान न राहून ते नाचू लागले. जय हे रंभ विघ्नेश, गणेश मूषकध्वज, गजानन परेश, जय लंबोदर प्रभो असा उच्चार करीत अश्रुपूर्ण नेत्रांनी ते देहातीत झाले. त्यांचे देहभान हरवले. त्यानंतर श्री गणेश प्रकट झालेले कळल्याने विष्णू, शंकरादिक देवदेवेश्वरही तेथे एकत्रित झाले. भृगू इत्यादी मुनी, नारद इत्यादी देवर्षी, शुक्राचार्य, सनकादी तथा कपिलादिक महात्मे, वसु, साध्य, रुद्र, गंधर्व, अप्सरा, अश्विनीकुमार, शेषादिक नाग, पर्वतनायक, सिद्ध, चारण, धर्मपालनकर्ते असुर, विद्याधर, कामधेनू, अनेक ब्रह्मवृंद हेही सर्व श्री गणेश दर्शनार्थ तेथे आले. त्या सगळ्यांनी आनंदातिशयाने श्री गणेशांची भक्तिपूर्ण स्तुती केली. विशेषत्वाने त्या सगळ्यांनी स्वतःच धन्य मानले. त्यावेळी पुराण श्रवणाचे हे अनंत फूल पाहून श्री मुद्गलाचार्य अतीव विस्मित झाले. त्यांनी दक्षास बोधित केले, देहभानावर आणले. त्यावेळी दक्षांनी आनंदास आवर घालून यथाविधी श्री गणेशांचे पूजन केले. त्यानंतर विष्णू शंकरादिक देवेश्वरांचे, देवतांचे, ब्रह्मवृंदांचे, योगेश्वरांचे पूजन करून पुनश्च श्री गजाननांना प्रणाम केला. अश्रुपूर्ण नेत्राने भक्तिनम्र होऊन त्यांचे स्तवन सुरू केले. त्यांच्या मागोमाग देवता व ऋषीही श्री गणेशांची स्तुती करू लागले. सदेवर्षिर्दक्ष उवाच नमस्ते गणेशाय सर्वात्मने ते सदा भक्तिमोहेन मोहात्मकाय महेशादिदेवैः शुकाद्यै सुताय ऋग्योगाय
सयोगधारिन् नमस्ते। गजाननाय वै तुभ्यं नमः। पशुपाणये गदाधराय शङ्खं वै धारिणे ते नमो नमः। विघ्नेशाय परेशाय महाविघ्नविदारिणे अनाथाय सनाथाय हेरम्बाय नमो नमः। नमो नमस्तेस्तु महोदराय स्वभक्त संरक्षण तत्पराय अभक्तकामान् विनिहन्तृकाय सदा सुशान्ति प्रदते नमो वै। ब्रह्मेशाय नमस्तुभ्यं सदा स्वानन्दवासिने बुद्धिवरायैव मूषकध्वजिने नमः। दैत्यमस्तकधाराय दितिपुत्राय ते नमः। कण्ठादो देवकायाय नमो सुरसुराय ते। योगाय सर्वात्मक सर्वपूज्य माया विना मोहकराय तुभ्यं। माया प्रचालाय सुसिद्धिदाय धर्मस्थपालाय तु न शूलपाणे। अनन्तलीलया नाथ स्वयं खेलसि मायया तत्र किं वर्णयाम्येवातो ब्रवीमि नमो नमः। सदा योगस्वरूपाय भक्तिभावप्रदायते भक्तिप्रिया पूर्णाय भक्तवत्सलते नमः। प्रसीद पाहि विघ्नेश दासं ते भक्तिलालसं मां मुद्गलस्य शिष्यं वै भक्तराजस्य मानद। असे म्हणून प्रजापती दक्षाने श्री गणेशांना वंदन केले. त्यांच्या मागोमाग सकल देवता व मुनींनीही त्या परात्पर ब्रह्मास वंदन केले. श्री दक्षास तथा आपल्या प्रियभक्त मुद्गलास भक्तवत्सल श्री गणाधीश उत्तम वचन बोलले. श्री गणेश म्हणाले, हे प्रजानाथा, वर माग. पुराण श्रवणाने तथा स्तोत्राने मी प्रसन्न झालो आहे. मनात असेल ते मी देईन. तू केलेले हे स्तोत्र भुक्तिमुक्तिप्रद होईल. जी जी इच्छा असेल ती मी स्तोत्राच्या पठनाने देईन. हे स्तोत्र ब्रह्मप्रद, सुशांतीदायक, भक्तिवर्धक तथा हे महाप्राज्ञा माझी प्रीती वाढवणारे होईल. श्री गणेशवचन श्रवण करून आनंदी झालेल्या दक्षाने भक्तिपूर्णरित्या वंदन करून त्यांना पुनरपी म्हटले, हे गणाध्यक्षा, वरदान द्यायचे तर आपली उत्तम भक्ती द्यावी तथा काय करावे याचा आदेश द्यावा. अर्थात आता आपण सांगाल तसाच मी जीवन जगेल हा भाव त्यात होता. श्री दक्षांना भक्तिप्रिय तथा आनंदाने रोमांचित जाणून श्री गणेश त्यास उत्तम वचन बोलले. हे दक्षा, यथार्थ स्वरूपात आजपासून तू माझी अनन्य भक्ती करशील. श्री शिवांनी उद्ध्वस्त केलेला यज्ञ संपन्न कर. शिवाने शापामुळे तुला काही कष्ट दिले, पण आता काळजी नाही. सुखी हो. योगशांतीने संपन्न होऊन नित्य माझी उपासना करशील. हे प्रजापते, तू सर्वमान्य तथा सर्वमुख्य होशील. असे म्हणून श्री गणेश शांत झाले. श्री दक्षही आनंदित मनाने यज्ञ करते झाले. प्रारंभी गणेश पूजन करून नंतर शिवादी प्रमुखांचे पूजन केले. मुनींना, नागांना वंदन पूजन करून सर्वांचा सहर्ष निरोप घेतला. त्यानंतर द्विजवर्य श्री मुद्गलांचे भक्तिपूर्णरित्या पूजन केले. दक्षामध्ये अग्रगणी असलेले प्रजापती दक्ष, आत्महितात दक्ष असणाऱ्यात प्रधान दक्ष रोमांचित अवस्थेत त्यांना म्हणाले, हे महायोगी, मी आपला शिष्य आपणास वंदन करतो. मी आपणास काय देऊ हे शरीरच आपल्या चरणकमलावर समर्पित करीत आहे. त्यानंतर आनंदाने दक्षास आपल्यास समान आनंदित करून गाणपत्याने सेवा केलेले गणपप्रिय श्री मुद्गलाचार्य आपल्या आश्रमात परतले. श्रीसुत सौनकांना म्हणाले, हे दक्षांचे तथा श्री मुद्गलांचे सर्व सिद्धिप्रदायक महात्म्य तुम्हा संक्षेपाने सांगितले आहे. योगभावाने युक्त संपूर्ण मुद्गल पुराण सांगितले, जे सर्वमान्य आहे तथा सर्व संशय विनाशक आहे. पुराणांच्या श्रवणाचे फळही सांगितले, ज्याच्या श्रवणाने प्रजानाथ दक्षा आत्महितात दक्ष झाला. हे विघ्ननाशका, आज्ञा व्हावी. आता मी आपल्या आश्रमात परत जातो. आता अधिक हिताचे काम करू. जय गजानन. ओम तत्सदिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे
नवमे खण्डे योगचरिते दक्षसिद्धिप्राप्तिवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 17 संपूर्ण। जय गजानन।